नमस्कार, कोकणला ब्रेकिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। अचूक बातमी, थेट हल्ला। आज आपण आलेले आहोत वर्सोवा विधानसभा प्रभाग क्रमांक 63 विरारी देसाई रोड येथे आणि आज आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पार्टी एनजीओ सेलचे वर्सोवा विधानसभाचे मंडल अध्यक्ष सुनील पांचाळ। सुनील जी, आपलं कोकणला ब्रेकिंग मध्ये स्वागत आहे। नमस्कार किशोर। सुनील जी, आपली या राजकारणामध्ये कशी सुरुवात झाली आणि कुठून झाली आणि कधी झाली? 2014 ला आपले मोदीजी जेव्हा जिंकून आले त्यावेळेला मला आपलं सचिव पद भेटलेलं। त्याच्यानंतर मी कॅप्टन राकेश यांच्या संपर्कात आलो। तर त्यावेळेला आपलं हेमंत जांगलाजी जे आमचे मुंबई अध्यक्ष आहेत त्यांनी आणि कॅप्टन राकेशनी मला ती संधी दिली आणि मग सचिव पदापासून डायरेक्ट मला आपलं वर्सोवा विधानसभा मंडल अध्यक्षची नियुक्ती झाली। त्याच्याबद्दल मी त्यांचा आभारी पण आहे आणि त्यांच्यासोबतच खूपसे कार्यक्रम आम्ही घेतले आहे, जसे आपला आई चेकअप बोला, मेडिकल कॅम्प म्हणा, चॉकलेट वाटप म्हणा, मॅगी वाटप म्हणा, बॉर्नविटा वाटप म्हणा। आम्ही श्रद्धावीर हॉस्पिटलमध्ये कॅप्टन राकेश सोबत आम्ही बॅग पण दिल्या आहेत, मेडिकल किट सुद्धा दिलेले आहेत। प्लस असेच एनजीओ सेलच्या माध्यमातून आणि हेमंत जांगले सरांच्या आपला नेतृत्वाखाली आणि कॅप्टन राकेश यांच्या नेतृत्वाखाली आम्ही खूपसे कार्यक्रम असे घेतले ज्याच्यामध्ये आपलं गरजू किंवा आपण बोलू शकतो की आपण ज्यांना ज्या गोष्टीची जरूरत असते ते आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तशी हे माझी आपलं छोटासा प्रवास आहे। सर, कालच आता आवाज मराठीचा कार्यक्रम डोम वर्ली येथे झालेला आहे आणि त्यामध्ये राज साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब हे एकत्र आलेले आहेत मराठीच्या मुद्द्याखाली। त्या मराठी विषयी तुम्ही काय बोलाल? मराठी विषय म्हणजे असा आहे की मी स्वतः माझं पूर्ण नाव मी परत सांगतोय, किशोर भाऊंनी सांगितलं आहे तरी पण मी परत सांगतो। माझं पूर्ण नाव आहे सुनील मणिलाल पंचाल। मी एक गुजराती आहे पण माझं जन्मभूमी ही महाराष्ट्र आहे आणि मी मराठी हा माझा विषय पण होता अभ्यासक्रमामध्ये, त्याच्यामुळे मी मराठी पण बोलू शकतो। काहीशे लोक आहेत ज्यांना प्रयत्न केल्या पण तरी पण आपलं येत नाही। मी एक शिक्षक पण आहे, त्याच्यामुळे आपलं मी हे बघितलेलं आहे की खूपशा मुलांना आपलं कारण त्यांचा आपला जे फॅमिली बॅकग्राऊंड असतो त्याच्यामध्ये आपला तो विषयच नसतो, कारण ते परप्रांतीय आहेत। मी पण एक स्वतः परप्रांतीय आहे। तरी पण या विषयावर मी एकच म्हणेन की 18 वर्षानंतर दोन्ही भावंड एकत्र झालेत, दोघांचा भरत मिलाप झाला आहे, त्याच्याबद्दल त्या दोघांना उद्धव साहेब ठाकरे व राज साहेब ठाकरे त्या दोघांना खूप खूप अभिनंदन आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना खूप खूप अभिनंदन सांगेन। आणि मराठी विषय एक असा आहे की ज्याच्यावर आपण जेवढं बोललो तेवढं कमी आहे, कारण मराठी भाषा एक सुंदर भाषा आहे, त्याची सर्वांनी आपलं पठण केलं पाहिजे, पण प्रयत्न केल्याने आपलं यशस्वी होऊ शकतो असं मला वाटतं। पुढे परप्रांती इकडे कमावण्याच्या हेतूने किंवा त्यांचं पोटपुरावा करण्यासाठी त्यांच्या परिवाराच्या सहाय्यासाठी 1500 किलोमीटर 2000 किलोमीटर कुठल्या कोपऱ्यामधून, ओरिसामधून, युपी मधून, बिहारमधून, राजस्थानमधून, गुजरातमधून सगळ्या प्रांतामधून येतात। खालच्या साऊथ पर्यंत गेलो तर कन्याकुमारी पासून तमिळनाडू, केरला सगळे येतात। आज जेवढ्या नर्सेस आहेत, मॅक्सिमम नर्सेस जे आपल्या हॉस्पिटलमध्ये काम करतात ते सगळे केरळामधून आहेत। तर त्यांना काय आपण पेशंटला बघून की आपल्याला तुला मराठी येतं का, ती त्यांचं कर्तव्य करते आणि ते कर्तव्यामध्ये ते सक्षम आहे। भाषा आली पाहिजे, पण तो एक मला वाटतं की आपलं जशी ज्यांनी प्रयत्न केला तसा तो सहकार्य होऊ शकतो। मी एकच सांगू इच्छितो की सर्व धर्म संभाव आहे। दुसऱ्या प्रांतामध्ये किंवा दुसऱ्या स्टेटमध्ये की त्यांनी त्यांची मायबोली स्वीकारली नाही म्हणून मारहाण केली वगैरे जे पण केलं, महाराष्ट्र मुंबई हा आपला बिझनेस हब आहे। पूर्ण देश विदेश सगळे इकडे येतात कमावण्याच्या हेतून किंवा पोट पोरण्यासाठी किंवा कुठल्याही माध्यमातून येतात आणि सगळ्यांना आपलं रेडिओवर बोलतात ना की सबकी आई कोण आहे, तो मुंबई आहे। आईला तुम्ही कसं
हे करू शकतं. तर त्या विषयावर माझं एवढंच मत आहे. आणि आज या विषयावरच आज आषाढी एकादशीचा खूप चांगला पर्व आहे. मी काल इस्कॉनची रथयात्रामध्ये पण प्रवास केला. तिकडे सर्व धर्माचे लोक होते. सर्वांचा जयघोष हरे कृष्णा होता, हरे रामा होता. मराठीमध्ये पण तेच असतं, गुजरातीमध्ये पण तेच असतं आणि सर्व भाषामध्ये तेच असतं. आणि आज एकादशी आषाढी एकादशीच्या सोबत आज एक मुस्लिम बांधवांचा आपला एक पर्व आहे, तो मोहरम आहे. त्याच्यासाठी आमचे बाकीचे कार्यकर्ता आपलं बाहेर शरबत बनवण्याचा कार्यक्रम चालू आहे. ते आम्ही थोड्या वेळात आपलं चालू करू. आपण बघितलात सुनील पांचाल हे गुजराती असून ते उत्तम रीतीने मराठी बोलत आहेत आणि त्यांनी सांगितलं आहे की इतर प्रांतातून पण महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये पोटा पाण्यासाठी लोक येतात. त्यांनी आपल्या मूळ भाषा मराठी शिकली पाहिजे आणि आई म्हणून तिचा आदर केला पाहिजे. कॅमेरामॅन सुदेश मोहितेसह मुंबई प्रतिनिधी किशोर दुरे.